डॉक्टर दोलताडे देवदूत डॉक्टर पत्नीनं बलात्काराचे आरोप फेटाळले। म्हसवडमधील सुप्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब मारुती दोलताडे यांच्यावर साताऱ्याच्या म्हसवड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये वारंवार जबरदस्तीनं बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेनं डॉक्टर दोलताडे यांच्या विरुद्ध केली। त्यानंतर आक्रमक झालेल्या डॉक्टरांच्या पत्नीनं प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी डॉक्टरांवरील आरोपांचं खंडन केले। 2019 मधील खंडणीचा उल्लेखही केला। हा प्रकार म्हणजे केवळ षडयंत्र आहे। डॉक्टर देवदूतच आहेत, ते निर्दोष असून न्यायदेवतावर आमचा विश्वास आहे। सत्य लवकरच समोर येईल असंही त्या म्हणाल्या। संग्राम शेटे यांच्या विरोधात खंडणी तर राखुंडे यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद होता। गावगुंडांकडून आम्हाला धमकीचे निरोपही आले होते। गेल्या काही दिवसांपूर्वी गावगुंडांनी आम्हाला 50 लाखांची खंडणीही मागितली होती। राखुंडे दाम्पत्याला हाताशी धरून डॉक्टरांविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला आहे, असाही दावा डॉक्टर दोलताडे यांच्या पत्नी रेखा दोलताडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। डॉक्टरांविरोधातील सदर गुन्ह्याचा तपास सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। डॉक्टर रेखा बाबासाहेब दोलताडे आमच्या हॉस्पिटलमधून आर्थिक अपहार करून पलायन झालेले राखुंडे दाम्पत्य यांच्या विरुद्ध आम्ही 9/11/2025 या तारखेला म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। हे तक्रार लपवण्यासाठी त्या दाम्पत्याने आमच्या विरुद्ध रचलेलं हे षडयंत्र आहे। ह्या दाम्पत्याने गावातील गावगुंडांना पकडून आमची तक्रार मागे घेण्यास प्रवृत्त करत होते। गावगुंडांच्या तर्फी आमच्याकडे धमकी वजा निरोप देत होते। गावगुंड आम्हाला असंही सांगत होते की त्यांची तक्रार मागे न घेतल्यास 2019 मध्ये सीट डॉक्टरांचं बाळ पळवण्यामध्ये आमचाही हात होता, हे तुला माहीत आहे का? जर ही तक्रार मागे नाही घेतलीस तर राखुंडे दाम्पत्याच्या पत्नी विरुद्ध आम्ही तुझ्या विरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार नोंदवणार आहे। 9 नोव्हेंबर 2025 हाच मुद्दा पकडून हे गावगुंड आम्हाला खंडणी मागत होते। 9/11/2025 आणि 11/12/2025 या गावगुंडांच्या विरुद्ध आम्ही आणि त्या दाम्पत्याच्या विरुद्ध 2 तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या आहे। त्याच्यावरती अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही। उलट त्या दाम्पत्यांना हाताशी धरून पोलीस ठाण्याने डॉक्टरांविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला आहे। आमचे डॉक्टर निर्दोष आहेत। आमचे डॉक्टर रुग्णांचे देवदूत आहेत। त्या 5ही गुंडांना असलेली मागची पार्श्वभूमी, 5ही गुंडांचे असलेले त्यांच्या विरुद्ध असलेले गुन्हे हे सर्व म्हसवड जनतेस व पोलीस ठाण्यास माहीत असताना देखील म्हसवड पोलीस ठाण्याने आमच्या तक्रारीची दखल न घेता त्यांना पाठीशी घालत आमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे। या 5ही गुन्ह्यामध्ये संग्राम शेटे यांच्या विरुद्ध असलेला गुन्हा, लक्ष्मण राखुंडे यांच्या विरुद्ध असलेला पोक्सोचा गुन्हा, याचा कुठली पार्श्वभूमी बघितली नाही। अजिबात घाबरणार नाही, नेटाने लढू। न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही ते करून दाखवू। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।